नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. शरद पवार आज मार्केटवाडी दौऱ्यावर सकाळी 10 वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार. पवारांच्या दौऱ्यात ईव्हीएम विरोधातील लॉंग मार्चची तारीख निश्चित होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या नेतृत्वात मार्केटवाडीतून लॉंग मार्च निघणार. ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार. उत्तम जानकरांचा इशारा. अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळून 41 उमेदवार जिंकून आले. आम्हाला 72 लाख मतं मिळून 10 उमेदवार जिंकले. मतांच्या आकडेवारीवरून शरद पवारांकडून शंका व्यक्त. शरद पवार ज्येष्ठ नेते जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल. ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलं. शरद पवारांच्या मार्केटवाडी दौऱ्याआधी राम सातपुतेंचं ट्विट. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करण्यासाठी पवार साहेब येणार. सातपुतेंनी ट्विट करत विरोधकांना डिवचलं. मार्केटवाडी गावात फडणवीस राम सातपुतेंचे बॅनर. शरद पवार येण्यापूर्वी मार्केटवाडीत बॅनरबाजी. सरकारकडून मार्केटवाडीत लोकशाहीचा खून करण्याचं काम. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. ईव्हीएमवर लोकांची शंका. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या लोकांची भावना. रोहित पवारांची प्रतिक्रिया. लोकांची बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी असेल तर त्यात अडचण काय? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी. प्रवीण दरेकरांचा पलटवार. विरोधी पक्षातल्या आमदारांनी काल शपथ घेतली नाही. विशेष अधिवेशनात ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही महाविकास आघाडीत राहणार नाही. अबू आझमींचा इशारा. बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार. महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत समन्वय नव्हता. तिकीट वाटपात रस्सीखेच करत राहिल्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव. अबू आझमींचा आरोप. समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते. 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल. फडणवीस आणि माझ्यात व्यक्तिगत द्वेष नाही. फडणवीसांसोबत तात्विक मतभेद येणाऱ्या काळात मिटतील. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचा पक्ष कोकणातून साफ झाला. 40 वर्ष कोकणाला मूर्ख बनवणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली. कुडाळचे शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. शिंदे गृहमंत्री व्हावे अशी मागणी होती. शिंदेंचं नेतृत्व हे दूरदृष्टीचं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिपदाबाबत गोविंदांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोविंदांची भेट घेतली. दोघांमध्येही राजकारण आणि चित्रपटावर तासभर संवाद. खातेवाटपाचा वाद लवकरात लवकर मिटवावा. 2 पावलं मागे येण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर आरपीआय पक्षाला 1 मंत्रिपद मिळेल. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश. आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणे रोहित पाटील, सुहास बाबर प्रथमच निवडणूक जिंकत विधानसभेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. बदलेगा पद लेकिन वही रहेगा कद. लोकांचा लोकनाथ एकनाथ अशा आशयाचे बॅनर. छत्रपती संभाजीनगर शहरात देवेंद्र फडणवीस यांचे आगळे वेगळे बॅनर झळकले. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्याची जात गोत्र धर्म फक्त महाराष्ट्र असा आशय लिहिलेला लावण्यात आला बॅनर. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक. आमदार शंभूराज देसाईंनी बैठक घेतली. नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. दौंड तालुक्यातील कडेठाण बोरीपारधीत बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यात 6 महिन्यांचं बाळ. 1 महिलेचा मृत्यू. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करा. खासदार सुप्रिया सुळेंच्या सूचना. शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींना शहादा कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. आदिवासी महिलेला शिवीगाळ केल्याच्या आरोपांनंतर गुन्हा दाखल झाला होता. ज्येष्ठ भाजप नेते मधुकर पिचळ अनंतात विलीन. अकोले तालुक्यातील राजूर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस. शेतकरी करीत असलेल्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर. जलद लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये माजी भाजप नगरसेवकांचं काम बंद आंदोलन. मोरबे धरणापासून नवी मुंबईपर्यंत नव्या जलवाहिनीला विरोध. खारघरसाठी 15 MLD पाणी राखीव ठेवण्याची मागणी. मुंबईत राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर पोस्टर हटवण्याचं काम हाती. 24 वॉर्डमध्ये जवळपास 1900 पेक्षा जास्त झेंडे, बॅनर आणि पोस्टर हटवले. नाशिकच्या सिडको परिसरात एका 6 वर्षीय मुलीनं 1 रुपयाचं नाणं गिळलं.
उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्यानं हे कुटुंबीय चिंतेत. संबंधित कुटुंबाकडून आर्थिक मदतीचं आवाहन. गोंदियातील 16,000 शेतकऱ्यांचे 128 कोटी रुपयांचे चुकारे थकले. तात्काळ चुकारे खात्यात जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यात चोरट्यांचा मुसक्या आवळण्यासाठी पोलीस तरुणांची मदत घेणार. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस उपाययोजना. धुळे जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांना मातीपासून विविध आकर्षक वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण. जिल्हा खादी ग्रामोद्योग आणि भारत सरकार यांचा स्तुत्य उपक्रम. 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याचे शिक्षण विभागाचे शाळा प्रशासनाला आदेश. वर्ग भरवल्यास थेट कारवाई करणार असल्याचा इशारा. वाशिम नगरपालिकेनं 9 कोटी रुपये खर्च करूनही तारांगण आणि टेम्पल गार्डन बंद. टेम्पल गार्डन सुरू करण्याची स्थानिकांची मागणी. जालना जिल्ह्यात मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत. अवकाळी रिमझिम पावसामुळे आंबिया बहाराचे नुकसान. कराड शेती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनात शेतीविषयक माहिती देणारे 400 स्टॉल. माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना. मध्यान्ह भोजनाच्या योजनेची बिलही रखडली. शिक्षकांवर उधारी आणि उसनवारीनं किराणाची बिलं देण्याची वेळ. नांदेड महापालिकेच्या वतीनं शहरात टीबी मुक्त भारत अभियान राबवलं जाणार. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन टीबी रुग्ण शोधले जाणार. अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये देखील गर्दी. नागपुरात 1 जानेवारी 2024 ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान क्षयरोगाचे तब्बल 6,662 रुग्ण आढळले. तर महापालिकेकडून आजपासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ. बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा. सुरत आणि ठाण्यातील 4 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील एसी बंद. रुग्णांचे हाल. रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्टिंग केलंय. जळगाव महापालिकेच्या जुनी पाईपलाईन चोरी प्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल. 7 जणांविरोधात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल. नाशिक शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक पलटी. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत. 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नागपूर गुन्हे शाखेची प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात कारवाई. पोलिसांकडून मांजा जप्त. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूलमधील हत्येचा उलगडा. पोलिसांकडून 2 तासात आरोपींना अटक. राज्यातील 4 अतिप्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूरचा समावेश. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. शहरात नोव्हेंबरमध्येही 30 दिवस प्रदूषित. पुण्यातील जेजुरीत श्री खंडोबाच्या चंपाषष्ठी यात्रोत्सवाची सांगता. जेजुरी गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. चंपाषष्ठी निमित्त बदलापूरच्या मुळगावातील खंडोबा मंदिरात गर्दी. खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा.